हॅलो एव्हरीवन. हॅलो मुलांनो. तर आज आपण काय पाहणार आहोत? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपण मागे जे क्लासमध्ये बघत होतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण सुरुवात बघितली की नेमकं जे प्रकाश आहे, जे लाईट आहे, कसं काम करत आहे, कोणत्या पद्धतीने त्याचे नियम आहेत. तर आपण जे काही बघितलं, आपण परत एकदा रिवाइज करूया, जेणेकरून आपल्या लक्षात येणार. ठीक आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आपण काय म्हटलं होतं? आपण सगळ्यात अगोदर एक्झाम्पल कशाचा घेतला होता? एका चेंडूचा. की रिफ्लेक्शन म्हटल्यानंतर परावर्तन, बाउन्स होत आहे, तर कशासारखं? तर आपण काय म्हटलं होतं? जसं बॉल आहे, चेंडू आहे, तर चेंडूला आपण भिंतीवर फेकल्यानंतर किंवा जमिनीवर आदळल्यानंतर काय देत आहे, काय परिणाम होत आहे? तर चेंडू वापस येत आहे किंवा चेंडू कुठेतरी फेकला जात आहे, अन्यथा आपल्या हातामध्ये वापस येत आहे. बरोबर, खाली आदळल्यानंतर वापस येते आपल्या हातामध्ये. अगदी त्यासारखंच जे प्रकाश आहे, जे लाईट आहे, हे सुद्धा काम करत आहे. तर त्यासाठी आपण उदाहरणासाठी चेंडूचं जसं आपण उदाहरण घेतलं, तर आपण त्याचे नियम काही बांधले की कोणत्या पद्धतीने प्रकाश येत आहे, कोणत्या मार्गाने येत आहे, कोणत्या मार्गाने तो वापस जाणार, त्याचे नियम सुद्धा आपल्याला फिजिक्स या विषयामध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर माहिती आहे की फिजिक्समध्ये सगळ्या वस्तूचे नियम असतात, तर याचे सुद्धा नियम आहेत. कशाचे? प्रकाश वापस जाण्याचे. तर आपण हे सुरू करण्या अगोदर आपण प्रकाशाचे जे रिफ्लेक्शन आहे त्याचे प्रकार जाणण्या अगोदर आपण एकदा रिकॅप म्हणून करून घेऊया पटापट. ओके. तर सगळ्यात अगोदर आपण काय म्हटलं होतं की लाईट आपण कोणत्या कोणत्या वस्तूंना आपण कन्सिडर करत आहोत, कोणत्या वस्तूंना आपण ग्राह्य धरत आहोत. प्रकाश, कारण आपल्या आजूबाजूला प्रकाश म्हणजे काय? तर त्यामध्ये कोणता आपण फरक म्हटला होता की ज्या वस्तू आहेत ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे, अन्यथा दुसऱ्या वस्तू कोणत्या आहेत ज्यांना दुसऱ्या एखाद्या ऊर्जेचा वापर करावा लागत आहे. तर आपण जसं म्हटलं की सूर्याला स्वतःचा प्रकाश दुसऱ्यांना देत आहे. आणि ज्यामध्ये कॅन्डल एक दुसरं उदाहरण होतं की ज्याला माचीसची काडी लावून मेणबत्ती आपण जाळत आहोत, किंवा मोबाईलचा जो टॉर्च आहे त्याला आपण इलेक्ट्रिक ने आपण त्याला चार्ज करून आपण त्याचा लाईट म्हणून वापर करत आहोत. तर याला आपण म्हटलं होतं हे प्रकाश, याचे प्रकार है ना. दुसरं आपण म्हटलं की आपल्याला कशा वस्तू दिसतात. वस्तू कशा दिसतात? तर आपण म्हटलं की इथे ज्या चित्रामध्ये जसं तुम्हाला दिसत आहे, तर हा जो प्रकाश आहे कशावर पडत आहे? बघा, एखाद्या वस्तूवर पडत आहे आणि तो वस्तूवर पडलेला प्रकाश वापस फिरत आहे, बाउन्स होत आहे. कोणत्या दिशेने होत आहे? तर सगळ्या दिशेने. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर आपण त्याचा प्रकाश जाणवू शकतो. बरोबर. अगदी त्यासारखं ज्यासारखं आपण चेंडूचं उदाहरण घेतलेलं, है ना. जसं असं म्हणा की सूर्याने जो प्रकाश फेकला आहे खाली आणि तो एखाद्या वस्तूवर किंवा त्या गुलाबावर पडून आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहे. तर याला काय म्हटलं आहे की आपण अशा प्रकारे वस्तू पाहू शकतो. त्यानंतर आता जसं वस्तू आपण ही जी जाणीव यासाठी आपण का बरं याला महत्वाचं समजत आहोत? कारण बघा, तर आपल्याला जसं तोंडामध्ये साखर म्हणावं किंवा आपल्याला कोण आंबट, खारट आपल्याला ही जी जाणीव होत आहे, ही आपल्या जिभेमुळे होत आहे. तर आपल्या डोळ्यामुळे काय जाणीव होत आहे की कोणती वस्तू किती मोठी आहे, तिचा आकार, तिचा रंग. आपल्याला हे समजून येत आहे कशामुळे? तर आपल्याला डोळ्याच्या जाणीवीमुळे. समजा आपल्याकडे डोळे नसले, तर किती मोठा लॉस आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर? म्हणून आपण याला काय म्हटलं की सेन्स कशामुळे होत आहे? जे प्रकाश आहे हे कशामुळे आपल्याला सेन्स होत आहे, जाणीव होत आहे? तर डोळ्यामुळे. ठीक आहे. मग म्हटलं की रिफ्लेक्शन म्हणजे काय नेमकं? जे प्रकाशाचे जे परावर्तन आहे, रिफ्लेक्शन आहे, हे म्हणजे काय? तर सूर्यापासून निघालेले जे किरण आहेत, भरपूर अमाप मात्रेमध्ये किरण निघत असतात, है ना. तर ती जी किरण आहेत एखाद्या वस्तूवर पडल्यानंतर वापस फिरत आहेत आणि ही फिरलेली किरणं चारही दिशेने जात आहेत. तर जी किरण आपल्या डोळ्यांवर आली किंवा ज्यामध्ये आपला
संपर्क आला त्या वस्तूला पाहण्याचा, तर ते आपल्याला जाणवत आहे कशामुळे? आपल्या डोळ्यामुळे. तर यामध्ये काय म्हटलं आहे? रिफ्लेक्शन इज द बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट फ्रॉम अ सरफेस. महत्वाचं काय आहे? बाउन्सिंग बॅक. कशाचं? प्रकाशाचं. आणि यामध्ये काय शब्द वापरलेला आहे? सरफेस. तर सरफेस म्हणजे वस्तू ज्यावर हा प्रकाश पडत आहे, ज्यामुळे आपल्याला जाणीव होत आहे. तर हे सरफेस खूप महत्वाचं आहे, की कोणत्या वस्तूवर प्रकाश पडत आहे आणि त्याचा काय परिणाम होणार हे त्या वस्तूवर अवलंबून नसतं. जसं एखादा प्रकाश, जसं समजा प्रकाश पडत आहे आरशावर पडत आहे, तर आरशावर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये बघितलं ना, आपल्या डोळ्यामध्ये कसं काही लाईट सरळ डोळ्यामध्ये आलं की काय असं होतं, आपण डोळे बंद करायला होतो. तोच प्रकाश पडत आहे दुसऱ्या वस्तूंवर, पण त्यामुळे आपल्याला तेवढं जाणवत नाही. का बरं? तर हा जो सरफेस आहे, ही जी जागा आहे, कशावर पडत आहे, हे खूप महत्वाचं असतं. त्यावरून आपण आजच्या आपल्या जे लेसनमध्ये दिलेलं आहे, की प्रकाशाची जे परावर्तन आहे, रिफ्लेक्शन आहे, याचे प्रकार दिलेले आहेत. किती? तर 2 प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. ते आपण पाहणार. तर यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे, की प्रकाश ज्या पद्धतीने पडत आहे, यामध्ये काय निर्माण होत आहे बघा. तर कोणत्या बाजूने कुठे प्रकाश पडत आहे आणि हे कुठे जाणार यासाठी नियम दिलेले आहेत. तर हे नियम कशा पद्धतीने काम करत आहेत, तर आपण इथे पाहणार. व्हाय रिफ्लेक्शन इज इम्पॉर्टंट? तर वस्तू पाहण्याकरिता. समजा वस्तूंना स्वतःचा प्रकाश नाही आहे आणि रात्रीच्या अंधारात त्यांना स्वतःचा प्रकाश नसल्यामुळे त्या दिसणार आपल्याला नाही, अजिबात नाही. आपल्याकडे डोळे असून सुद्धा आपल्याला दिसू शकणार नाही. समजा प्रकाश पडला वस्तूंवर आणि तो रिफ्लेक्ट झाला नाही, परावर्तित झाला नाही, बाउन्स बॅक झाला नाही, तर आपल्याला वस्तू दिसणार का? नाही. त्यामुळे रिफ्लेक्शन किती महत्वाचं आहे वस्तू दिसण्याकरिता हे आपण ते समजू शकतो. ठीक आहे. विजन अँड लाईट, व्हाय इट इज इम्पॉर्टंट? तर यामध्ये सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याकडे डोळे असणार दिवसाला सुद्धा, तर आपण पाहू शकतो. पण समजा दिवस असताना आपल्याकडे डोळे नाही आहेत, तर आपण वस्तूंच्या आकाराचा, रंगाचा आपण आस्वाद घेऊ शकत नाही. म्हणून लाईट इज इसेन्शियल फॉर अस टू सी ऑब्जेक्ट. वी कॅन सी ऑब्जेक्ट ओनली व्हेन लाईट एंटर्स अवर आईज. त्यामुळे आपले डोळे किती महत्वाचे आहेत हे इथे समजून येत आहे. त्यानंतर हाऊ डज लाईट रीच अवर आईज? तर जसं एखादं इथे जे उदाहरण दिलेले आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे? लाईट एमिटेड बाय द ऑब्जेक्ट किंवा लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, आपल्या डोळ्यांपर्यंत कोणत्या कोणत्या माध्यमाने प्रकाश येत आहे हे इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे, की एकतर सूर्य आहे, टॉर्च आहे किंवा कॅन्डल आहे, यांना स्वतःचा प्रकाश आहे, त्या डोळ्यांपर्यंत येणार. पण या समोर जसं रिफ्लेक्शन आहे, जसं प्रकाश एखाद्या वस्तूचा एखाद्या टॉर्चचा म्हणावं किंवा सूर्याचं वस्तूवर पडला, त्याचं रिफ्लेक्शन आपल्यापर्यंत येत आहे. त्यामुळे आपण त्या वस्तू पाहू शकत आहोत, कारण त्यांना स्वतःचा प्रकाश नाही आहे. तर 2 प्रकारे आपण पाहू शकतो. तर काय? तर ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे म्हणून त्या वस्तूंना आपण पाहू शकतो. दुसरं म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, पण तो प्रकाश त्यांच्यावर पडल्यानंतर वापस जात आहे, बाउन्स होत आहे, म्हणून आपण त्या वस्तूंना पाहू शकतो. आणि त्या वस्तू म्हणजे काय? टेबल, खुर्ची, वॉल, भिंत म्हणावं, ह्या सगळ्या वस्तू आपण पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये जे एक ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेली आहे, त्यामध्ये काय म्हटलं आहे, तर जे एक छोटंसं जसं आपण म्हटलं, की अमाप मात्रेमध्ये प्रकाश किरण निघत आहेत सूर्यामधून किंवा टॉर्च मधून. तर त्या टॉर्च मधून निघालेले भरपूर मात्रेमधले जे किरण आहेत ते आपण मोजू शकत नाही, म्हणून त्याला आपण एका छोट्याशा
भागामधून आपण त्याचा प्रकाश पाडून आपण त्याचं मोजमाप करू शकतो. या पद्धतीने ह्या कृतीला इथे दर्शविलं आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे तर जसं हे कंगवा आहे, आपण जे केस करतो कंघी, ते घेतलेलं आहे आणि याच्या छोट्याशा गॅपमधून काय घातलं आहे, टॉर्च जे प्रकाश आहे, ते याला घातलं आहे आणि याला एका दिशेने कोणावर पाडलेलं आहे? आरशावर, बरोबर? आणि ते आरशावर पडलेलं जे काही प्रकाश किरण आहे, हे कोणत्या दिशेस जात आहे, ते आपण इथे पाहणार. तर बघा यामध्ये काय दिसून आलं, तर इन्सिडेंट रे म्हणजे आपण टॉर्चद्वारे सोडलेले किरण कशावर पडले आहेत? PQ म्हणजे हे काय आहे? आरसा. आरशावर पडलेले इथे हे किरण आहे. इथून हा टॉर्च पडलेले किरण इथे O जो पॉइंट आहे इन्सिडेंट रे, पॉइंट ऑफ इन्सिडेंट. मग आता हे काय झाल्यात? बाउन्स बॅक झाल्यात. आपण म्हणत आहोत बाउन्स होतात, वापस जातात. तर हे बाउन्स झाले. ठीक आहे? आता हे बाउन्स झाले. आता हे आपण मोजणार. तर कसं मोजणार म्हणून आपण काय घेतलं? आरशाला 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर जाणार असा एक नॉर्मल घेतला आहे. आणि या नॉर्मल मध्ये आपण काय मोजणार याचं? अँगल. की येणाऱ्यामध्ये कितीचा कोन याने या किरणाने घेतला, किती अँगल मध्ये आला आणि कोणत्या अँगल मध्ये तो वापस जाणार, हे या कृतीमधून आपण याचं मोजमाप करू शकतो. ठीक आहे. मग आता बघा यामध्ये जी नावं दिलेली आहेत, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडेंट. अँगल ऑफ इन्सिडेंटला काय म्हटलं आहे? आय. अँगल ऑफ रिफ्लेक्शनला काय म्हटलं आहे? आर. ठीक आहे. आणि इथे काय दिलेलं आहे? इथे पॉइंट ऑफ इन्सिडेंट दिलेला आहे. अगदी आर स्टील देअर? येस. तर यामध्ये काय म्हटलं आहे? तर बघा जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत, नियम आहेत, ते काय म्हटलं आहे? तर पहिला नियम काय म्हणत आहे? जे काही किरण आले, जे काही किरण आपण पहिला किरण, एकच किरणाबद्दल, एकच रे बद्दल आपण बोलत आहोत. तर पहिला किरण आला, तर तो वापस कोणत्या दिशेने जाणार, त्यामध्ये कोणता अँगल राहणार? तर पहिला नियम काय म्हणत आहे? अँगल ऑफ इन्सिडेंस अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन शुड बी इक्वल. म्हणजे समजा इथे आला, इथे त्याचं समजा 30 डिग्री की असेल, तर या बाजूला सुद्धा तो 30 डिग्रीचाच अँगल निर्माण करणार, हे या नियमामध्ये असं म्हटलं आहे. दुसरा नियम, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर ला इन अ सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे ही जागा, पॉइंट ऑफ इन्सिडेंस याबद्दल बोलत आहेत. काय? तर इन्सिडेंट रे सुद्धा या ठिकाणी पडला आहे, रिफ्लेक्टेड रे सुद्धा इथूनच निघणार. आणि आपण समजा या फक्त एका किरणाबद्दल बोलत आहोत, तर याचा नॉर्मल सुद्धा जिथे तो पडला त्याच ठिकाणावरून त्याचा नॉर्मल 90 डिग्री परपेंडिक्युलर आपण त्याला कन्सिडर करणार. हा दुसरा नियम आहे. ठीक आहे. समजा हा नॉर्मल आहे इथे आणि इथून सुद्धा आपण काढू म्हटलं नॉर्मल, तर ते पकडलं जाणार नाही. फक्त मिरर करिता होऊ शकतं, पण जे स्मूथ सरफेस नाही त्याकरिता हे अप्लिकेबल नाही होणार. म्हणून काय म्हटलं आहे, याचा जो पॉइंट आहे हे नेहमी एकच असायला पाहिजे. म्हणून इथे जो प्लेन हा जो शब्द वापरला आहे तो म्हणजे हा सरफेस. ओके. दुसरं, incident ray, incident and reflected rays lie on opposite sides of normal. म्हणजे काय? तर हा जो नॉर्मल आहे याचं काय म्हणत आहे, हे दोन्ही एकामेकाच्या विरुद्ध दिशेने राहणार आहेत. विरुद्ध दिशेने आलेला रे आणि गेलेला रे दोन्ही विरुद्ध दिशेने राहणार, हे या नियमामध्ये असं म्हटलं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो हे जी ऍक्टिव्हिटी दिली आहे यामध्ये काय, तर आरसा जो आहे याला
अशा पद्धतीने पकडला असं विचार करा. सेम ऍक्टिव्हिटी आहे, आपण तुमच्या क्लासमध्ये करा त्यासाठी म्हणून. तर एक क्वेश्चन आहे, आपण समोर क्वेश्चन पाहूयात. आता जे प्रकाशाचे जे बाउन्स बॅक आहे, रिफ्लेक्शन आहे, याचे प्रकार किती आहेत? त्यासाठी म्हणून काय प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. काय? रेग्युलर अँड इर्रेग्युलर रिफ्लेक्शन. Regular reflection. When light falls on a surface, reflect takes place. The type of reflection depends on the nature of the surface. जसं मी आपण बोललो की जी जागा आहे, कोणत्या ठिकाणी प्रकाश पडत आहे यावरच अवलंबून आहे त्यामध्ये कोणते प्रकार, कोणत्या पद्धतीने आपल्याला इमेज आपल्या डोळ्यांना दिसू शकते, जाणवते. तर त्यासाठी म्हणून काय आहे? रेग्युलर रिफ्लेक्शन अँड इर्रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन कशामध्ये? आरशामध्ये होत आहे, बरोबर? यामध्ये काय होत आहे तर बघा, तिन्ही रे एका दिशेने आले. जसं आपण म्हटलं की प्रकाश काय नेहमी सरळ लाईन मध्येच ट्रॅव्हल करतं. नेहमी लक्ष ठेवायचं. प्रकाश जे ट्रॅव्हलिंग आहे, प्रकाश कोणत्याही दिशेने जाणार तर हे नेहमी सरळच जाणार. वेव्स मध्ये वगैरे अजिबात प्रवास करत नाही. प्रकाश आहे नेहमी सरळ लाईन मध्ये. बाउन्स बॅक वेगळ्या वेगळ्या दिशेने होणार, पण ते सुद्धा सरळच जाणार. दिशा म्हणजे कशावर अवलंबून आहे बघा, काय आहे हे? नॉर्मल. नॉर्मल जिथून राहणार तर त्यावर अवलंबून असतं की कोणत्या दिशेने हे जाणार. ठीक आहे. तर हे आरशावर असलेलं त्याचं आहे. आता इरेग्युलर मध्ये काय म्हणत आहे, ज्यामध्ये रफ सरफेस असतं, त्यामध्ये आपलं पण एक्झाम्पल आहे टेबल, खुर्ची. तर यामध्ये काय होत आहे की येणारे रेस तर पॅरलल आहेत, बरोबर? पण यामध्ये बघा, यासारखं यामध्ये काय होत आहे की खरदड जागा असल्यामुळे यामध्ये नॉर्मल वेगळ्या ठिकाणी निर्माण होत आहे. बघा, पहिला आयचा जो नॉर्मल आहे या दिशेने झाला, कारण रेस या पद्धतीने त्या सरफेसवर खालीवर असलेला सरफेस, जसं बघा हा आहे या दिशेने पडले तर याचा जो नॉर्मल आहे या दिशेने होणार, याचा नॉर्मल या दिशेने, याचा नॉर्मल या दिशेने. त्यामुळे काय म्हटलं आहे इथे, तर इथे काय म्हटलं आहे की सरफेस इज अनइवन, सो द नॉर्मल ॲट ईच पॉइंट इज इन अ डिफरंट डायरेक्शन. समजा अनइवन तुमची खरदड जागा असेल, रफ असेल, तर याचा नॉर्मल काय होणार? वेगळ्या वेगळ्या दिशेने राहणार. म्हणून यामध्ये काय होत आहे? रिफ्लेक्टेड रेज स्प्रेड आउट इन अ डिफरंट डायरेक्शन. ओके, स्प्रेड आउट इन अ डिफरंट डायरेक्शन. आणि याचा उदाहरणामध्ये सगळे आहेत. आणि हे का बरं महत्वाचं आहे? का बरं महत्वाचं आहे? तर बघा, जसा आरसा आहे, सगळेच ठिकाणी आरसा असेल, स्मूथ सरफेस असेल, तर आपण आपली फक्त प्रतिमा पाहू शकतो. पण जे वस्तू ओरिजिनल आहेत ते आपण या रफ इरेग्युलर रिफ्लेक्शन द्वारे पाहू शकतो, कारण त्यामध्ये जी जागा आहे ती खरदड असल्यामुळे आपल्याला त्याची जी प्रतिमा आहे ही ओरिजिनल आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, इरेग्युलर रिफ्लेक्शनचा हा फायदा आहे. यामध्ये काय होत आहे बघा, हे डिफरन्स आहे. ठीक आहे. मेन कंक्लुजन काय आहे? इन बोथ टाइप्स द लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड. दोन्हीमध्ये नियम पाळले जातात. मग त्यामध्ये त्याचा नॉर्मल कोणत्याही दिशेने असो, त्याचे काय अँगल नेहमी इक्वल राहणार, त्याचा प्लेन सुद्धा सेम राहणार, आणि बोथ अपोजिट राहणार. इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड रे ऑन अपोजिट साइड्स. ठीक आहे. आता बघा, आता आपण पाहणार की जे काही प्रकाश आहे, जे रिफ्लेक्ट झालेला आहे, रिफ्लेक्टेड लाईट आहे, याचं काय होत आहे? तुम्हाला इमेज मध्ये दिसत आहे की आपण आरशामध्ये उभे असताना आपलं मी माझा उजवा हात उभा केला आहे, पण मला दिसताना हे डावा हात दिसत आहे, बरोबर? अगदी त्यासारखंच इथे जे तुम्हाला घडा दिसत आहे, घडा इथे ठेवलेला आहे, पण आपल्याला समोर असं वाटते की समोर पण आरशामध्ये एक घडा आहे. तर हे काय आहे? हे भास आहे. वस्तू काय आहे? ही फक्त एकच वस्तू आहे. आणि हा काय आहे? हा भास आहे. कशाचा?
प्रकाशामुळे निर्माण झालेला हा भास आहे. रिफ्लेक्ट झालं ना, जसं एखाद्या वस्तूवर प्रकाश पडला आणि तो रिफ्लेक्ट झाला, आरशावर दिसत आहे, याचा भास आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न म्हणत आहे, हाऊ डू यू चेक वेदर द बार्बर हॅज नीटली कट द हेअर ऑन द बॅक ऑफ युअर नेक? तर यामध्ये बघा काय दिसत आहे तुम्हाला, या पद्धतीने तुम्हाला जे कटिंग करून देणारे जे असतात, जे माली असतात, ते काय करतात, समोर एक मोठा आरसा ठेवलेला असतं आपल्या समोर आणि ते मागे उभे असतात आणि आपल्याला मागचे केस कसे झाले म्हणून एक छोटा आरसा पकडतात आणि तो आरसा कशावर पाडतात, त्याचं प्रतिबिंब समोरच्या मोठ्या आरशावर पाडतात. बरोबर? अगदी त्यासारखंच यामध्ये काय होत आहे, द रिफ्लेक्टेड लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अगेन अँड एंटर्स द सेकंड मिरर. परत एकदा म्हणा, वाचा. रिफ्लेक्टेड लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अगेन. तर आपण काय पाहतोय की सोर्स ऑफ लाईट नाही म्हणत आहोत आपण. आता यामध्ये काय म्हणतो, रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे आपल्याला स्वतःचा काही लाईट आहे का, आपल्याला स्वतःचा काही प्रकाश आपण देतो का? नाही. काय होत आहे, तर आपली जे काही आपल्यापासून निघालेला जो लाईट आहे त्या आरशावर, मागच्या आरशावर पडत आहे आणि तो प्रकाश आपण समोरच्या मोठ्या आरशावर पाडत आहोत. तर यामध्ये काय म्हटलं आहे, रिफ्लेक्टेड लाईट, माझ्यापासून निघालेला रिफ्लेक्टेड लाईट रिफ्लेक्ट कशावर होत आहे, समोरच्या मोठ्या आरशावर होत आहे. बरोबर? आणि मग तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहे. यामध्ये काय होत आहे, रिफ्लेक्टेड लाईट गेट्स रिफ्लेक्टेड. ठीक आहे, तर आज आपण काय पाहणार आहोत, रिफ्लेक्टेड लाईट. तर यामध्ये जे रिफ्लेक्शन आहे हे किती वेळा होऊ शकतं आणि कशा प्रकारे होऊ शकतं, त्याचा आपण समोरच्या धड्यामध्ये आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, परत एक प्रश्न विचारलेला आहे, व्हाय डू वी सी द रिफ्लेक्शन ऑफ द मून इन वॉटर? इथे तुम्हाला जे काही तुम्हाला चित्र दिसत आहे यामध्ये तुम्ही विचार करा की काय आहे. मला सांगा सगळ्यात अगोदर, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? चंद्राला जसं सूर्य कसं स्वतःचा प्रकाश घेऊन येत आहे. आता तुम्ही असं म्हणणार की रात्रीच्या वेळी तर चंद्र दिसतोय, पण चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाहीये ना. तर तो कसं काम करत आहे, चंद्रापासून प्रकाश कशावर पडत आहे, चंद्रापासून पडलेला प्रकाश कशावर आहे, सूर्यापासून पडलेला प्रकाश कशावर जात आहे, चंद्रावर. मग या चंद्रावरून निघालेला जो प्रकाश आहे कशावर येत आहे, या पृथ्वीवर येत आहे. बरोबर? तर इथे काय म्हटलं आहे, व्हाय डू वी सी द रिफ्लेक्शन ऑफ द मून इन वॉटर? जेव्हा की स्वतःचा प्रकाश चंद्राला आहे नाही, तरी सुद्धा आपण पृथ्वीवर असताना तलावामध्ये म्हणावं किंवा नदीमध्ये वगैरे किंवा आपल्या घरच्या भांड्यामध्ये आपण चंद्राचं प्रकाश, चंद्राचे चित्र आपण त्या पाण्यामध्ये पाहू शकतो. तर ते कसं पाहू शकतो, तर यामध्ये काय होत आहे बघा, इथे सूर्यापासून निघालेला जो प्रकाश आहे रिफ्लेक्ट्स फ्रॉम द मून. सूर्य महत्वाचा स्रोत आहे आणि तो कशावर पडत आहे, चंद्रावर. चंद्रावर पडलेला जो प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट होत आहे, तो बाउन्स बॅक होत आहे. तो कशावर पडत आहे, फॉल्स ऑन द वॉटर. आणि हे वॉटर कुठे आहे, पृथ्वीवर. बघा, चंद्रावरून निघालेला सूर्यावरून निघालेला चंद्रावर गेला प्रकाश आणि प्रकाश तो तिथून बाउन्स होऊन पृथ्वीवर आला. पृथ्वीवरचं जो पाणी आहे त्यावर त्याचं चित्र दिसत आहे आणि ते रिफ्लेक्ट्स फ्रॉम द वॉटर आणि तिथून ते परत रिफ्लेक्ट होत आहे कुठे, आपल्या डोळ्यांपर्यंत. तर यामध्ये काय होत आहे, रिफ्लेक्टेड लाईट गेट रिफ्लेक्ट्स. पहिल्यामध्ये पण आपण काय म्हटलं की आपल्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे, त्याची प्रतिमा सुद्धा आपण आरशामध्ये घेऊन ते रिफ्लेक्शन समोरच्या आरशामध्ये पाडत आहोत. अगदी त्यासारखंच इथे काय होत आहे, तर रिफ्लेक्टेड लाईट गेट्स रिफ्लेक्ट, हेच इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी म्हणून बघा, हे एक प्रयोग आहे. प्रयोग म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करतो, आपण त्याचा फायदा करून घेत आहोत आपल्यासाठी.
आपल्या सोयी-सुविधेसाठी. तर इथे जे केलिडोस्कोप आहे, मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. हे जे मल्टिपल म्हणजे खूप वेळा झालेले रिफ्लेक्शन, जसं सूर्यापासून चंद्रावर गेलं, चंद्रापासून पृथ्वीवरच्या पाण्यावर आलं आणि त्या पाण्यावर रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत आलं. हे जे 2-3 वेळा जे रिफ्लेक्शन होत आहे, यापासून आपण एक फायदा करून घेतला आहे आणि त्यासाठी म्हणून काय घेतलं आहे? केलिडोस्कोप. तर याला इथे मेथड ऑफ मेकिंग म्हणजे हे कसं निर्माण करतात, हे पण पाहूया. पण माझ्याकडे असं आरसे नाही आहेत, ज्यामध्ये म्हटलंय ना, की अ, त्या शेप मधले आरसे. पण मी तुम्हाला एक काय पाहून देत आहे, तर बघा आपण याचं एक व्हिडिओ पाहूया, जेणेकरून तुम्हाला समजणार, की नेमकं हे काय आहे ते. ठीक आहे? हं. तर बघा यामध्ये काय केलंय त्यांनी, ते हॉरिझॉन्टल लांब आकाराचे त्यांनी आरसे घेतले आहेत आणि त्यांना कोणत्या पद्धतीने आतमध्ये त्यांची प्रतिमा दिसणार या पद्धतीने त्याला ट्रायंगल मध्ये बांधून घेतलाय. ठीक आहे? आणि त्याला टेप लावून घेतली आणि त्यामध्ये काय घातलंय त्यांनी, रंगीबेरंगी काचाचे हे खडे घातले आहेत. त्यामुळे काय होत आहे, तर बघा तुम्हाला चित्र दिसणार आता यामध्ये. याला त्यांना त्यांनी कोट केला आहे, की हे फुटून जाऊ नये म्हणून. काच आहे ते. तर याला काय, ते काय दिसणार आपल्याला, वेगळे-वेगळे चित्र दिसणार यामध्ये. आणि हे जे चित्र आहेत, हे काय होत आहे, मागून समजा एका ठिकाणी पडलं बघा, इथे तुम्हाला जसं दिसत आहे. एकदा काही चित्र निर्माण झालं, तर परत चित्र निर्माण होण्याकरिता अशक्य आहे. म्हणजे नामुमकीन अजिबात नाही, पण थोडं मुश्किल जाणार. कारण ते जे कलरफुल काच आहेत, त्याच ठिकाणावर आले पाहिजे, ही आपल्याला अट राहणार. म्हणून बघा यामध्ये काय म्हणत आहे, आपण याचा फायदा करून घेत आहोत आपल्या उद्योगामध्ये. तर बघा इथे जे काही रिफ्लेक्ट झालेलं आहे, हे समोरच्या काचावर पडत आहे आणि नवीन-नवीन प्रकारचे यामध्ये काय निर्माण होत आहे? डिझाइन निर्माण होत आहे. तर हे काय आहे? केलिडोस्कोप आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला सांगण्यात आलं आहे. तर आपल्या जे बुकमध्ये जे उदाहरण दिलं आहे, का बरं दिलेलं आहे? तर परत-परत होणारे जे रिफ्लेक्शन आहेत, आपण त्याचा फायदा कसा करून घेत आहोत, त्यासाठी म्हणून याचा आपल्याला उदाहरण दिला होता. ठीक आहे. तर हा काय आहे? केलिडोस्कोप आहे. आता याला बनवायचं कसं? तर यासाठी म्हणून जे तुम्हाला मेथड सांगितली आहे, त्यामध्ये जे आपण म्हटलं, की बघा 3 मिरर म्हणजे ते एकामेकाला या पद्धतीने जोडले गेले पाहिजेत. जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. अगदी त्यासारखंच. आणि त्याला काय म्हटलं आहे, व्हाईट कॅपनी एका एंडनी, एका बाजूने आधी त्याला बंद करा. त्यामध्ये काचाचे कलरफुल तुकडे घाला. दुसऱ्या बाजूला काय करा, ते एक छिद्र घालून त्यामध्ये त्याला बंद करा, जेणेकरून आपण त्याला पाहू शकलो पाहिजे आतमध्ये काय होत आहे. म्हणून त्याला एक छोटंसं होल छिद्र म्हणून करा. आणि त्यामध्ये काय बनत आहेत, पॅटर्न्स बनत आहेत वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे. तर यामध्ये काय होत आहे, परत रिफ्लेक्टेड लाईट गेट्स रिफ्लेक्ट म्हणजे जे 3 काचा आहेत, ते एकामेकावर काय करत आहे, त्याचा जो प्रकाश आहे तो इकडून तिकडे या पद्धतीने ते त्यामध्ये नवीन-नवीन प्रकारचे पॅटर्न्स बनवत आहे, चित्र बनवत आहे. तर हा जो केलिडोस्कोप आहे कुठे वापरला जातो? टेक्सटाईल म्हणजे जे कपडे डिझाइन करतात त्यामध्ये सुद्धा, म्हणजे औद्योगिक कारखान्यामध्ये याचा वापर केला जातो. रिफ्लेक्टेड लाईट्सचा. ठीक आहे. तर दुसरं उदाहरण यामध्ये आता जसं आपण इथे बघितलं, इथे जे 3 आरसे आहेत, हे काय करत आहेत? एका रिफ्लेक्ट करत आहेत, पण हे किती वेळा रिफ्लेक्ट करणार? बरेचदा. कारण त्यामध्ये जे आरसा आहे, हे 3 आहेत आणि ते बंद आहेत आणि हे किती वेळा कुठे-कुठे रिफ्लेक्ट करणार? खूप वेळा, मल्टिपल टाइम्स. आता आपण हा जो रिफ्लेक्शन आहे, हा याला फक्त 2 वेळा पकडणार आहोत, की याने फक्त 2दा रिफ्लेक्ट करायला पाहिजे. आता आपण याला कंडिशन घालत आहोत. आणि त्याचा आपण फायदा कसा करून घेत आहोत?
तर बघा एक पेरिस्कोप आहे. हा पेरिस्कोप कसा तयार केलेला आहे आणि याचा काय उपयोग आपण करून घेत आहोत? तर त्यासाठी म्हणून इथे काय म्हटलं आहे? डिव्हाइस दॅट युजेस द रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, तर यामध्ये काय म्हटलं आहे? यामध्ये फक्त 2 आरसे घेतले आहेत. आणि हे आरसे सुद्धा याचा जो अँगल आहे, हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा, आपण 3 आरशांना एका ठिकाणी ठेवल्यानंतर आणि त्याला बंद केल्यानंतर त्यामध्ये जो काही रिफ्लेक्शन होणार, तो फक्त त्या 3 मध्ये होणार. बरोबर? पण इथे काय घेतलं आहे? हे जे आरसे घेतले आहेत, त्यांना काय म्हटलं आहे? बोथ kept at 45 डिग्री अँगल. अँड व्हाय? सगळ्यात अगोदर आपण याचा एक व्हिडिओ पाहून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजणार की हे नेमकं पेरिस्कोप आणि याला 90 डिग्रीवर ठेवण्याचं काय कारण आहे, आपण हे पाहूया. ठीक आहे. तर पेरिस्कोप अगदी जसं आपण केलिडोस्कोप जसं म्हटलं ना, त्यासारखंच आहे. हं. हे बघा, या पद्धतीने हे जे 90 डिग्री जे अँगल म्हणत आहे, हे कशासोबत 90 डिग्री आहे? तर दुसऱ्या आरशासोबत हे 90 45 डिग्रीचा अँगल बनवत आहे. ठीक आहे. हां. इथे बघा, इथे जे 45 डिग्री 45 डिग्रीचा जो अँगल म्हणत आहे, इथे तुम्हाला समजणार की हा जो पेरिस्कोप आहे, आपल्याला जे पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, या अशा प्रकारचे चित्रण नाही आहे. इथे तुम्हाला समजणार, बघा, हा जो मुलगा आहे, हा खाली आहे. पण आपण हा वर वर असलेली त्याच्या डोळ्याच्या नजरेच्या वर असलेली जी जागा आहे, तो पाहू शकत आहे. कशाद्वारे? पेरिस्कोपद्वारे. ठीक आहे. तर यामध्ये काय केलं आहे? इथे हा जो झाड आहे, ह्यामधून निघालेला जो प्रकाश आहे, कशावर पडत आहे बघा? इथे जो आरसा आहे, या पद्धतीने ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि याला 45 डिग्रीचाच का बरं याला टिल्ट म्हणजे याला का बरं असं वळण दिलेली आहे? तर यामधून जो निघालेला जो काही प्रकाश किरण आहेत, ते अगदी इथे असलेला जो दुसरा आरसा आहे, यावर पडायला पाहिजे. म्हणून याला 45 डिग्रीचा त्यांनी अँगल असं दिलेला आहे. आता समजलं? तर बघा, ते का बरं? जसं आपण म्हटलं की प्रकाश चारही दिशेने जात आहे. पण आपल्याला एक विशिष्ट चित्र पाहिजे आहे, एक विशिष्ट इमेज पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी म्हणून आपण त्याचा एक अँगल सेट केला आहे आणि तो अँगल आपण काय घेतला आहे? 45, की जेणेकरून त्या अँगलवर पडल्यानंतर मला जे चित्र आहे ते ओरिजिनल तेच दिसायला पाहिजे आणि ते काय आहे? 45 डिग्री. म्हणून इथून जो निघालेला जो प्रकाश आहे, तो या आरशावर पडून तो इथून परत रिफ्लेक्ट झाले, या आरशावर पडले आणि परत माझ्या डोळ्यापर्यंत आले. ठीक आहे. कितीदा झालं? 2दा रिफ्लेक्ट. यामध्ये काय होत आहे? रिफ्लेक्शन 2दा होत आहे. तर इथे जो पेरिस्कोप आहे, हा काय आपल्याला फायदा करून देत आहे? तर आपण जिथे पोहोचू शकत नाही, ज्याचं आपल्याला चित्रण आपण स्वतः करू शकत नाही, तर आपल्याला एक वस्तू आपण निर्माण केली आहे, ते आहे पेरिस्कोप. ठीक आहे. तर हे आपल्याला जे पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे, त्यामध्ये परत एक पेरिस्कोप जो अँगल आहे, तर आपण बघा त्याचा फायदा या पद्धतीने करून घेऊ शकतो. हा आहे पेरिस्कोप. अशा पद्धतीने आपण याला 90 डिग्रीचं बघा, एका भिंतीवर लावलेला आहे, खाली आपण आहोत आणि त्यावरची जे काही हालचाल आहे, ते आपण पाहू शकतो या पेरिस्कोपद्वारे. इथे आरसा असा लावून ठेवलेला आहे. ठीक आहे? तर हे आहे पेरिस्कोप. आता आपण पाहूया, की हे नेमकं कसं, कोणत्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर बघा, यामध्ये आता जसं म्हटलं, की 2 आरसे आहेत आणि ते बोथ केप्ट इन 45 डिग्री. आता समजलं, इथे हा जो आरसा आहे, हा या पद्धतीने अशा दोन्ही बाजूला लावलेला आहे
व्ह्यू फ्रॉम अबाव कॅन बी सीन फ्रॉम बिलो. म्हणजे वर असलेला जो काही सीन आहे, जो काही नजारा आहे, तो आपण खाली असताना पाहू शकतो. ड्यू टू टू रिफ्लेक्शन्स लाईट रिचेस द आईज. दोन रिफ्लेक्शन मध्ये, जसं केलिडोस्कोप मध्ये बरेचदा रिफ्लेक्शन होत आहे, त्यामुळे त्यांची जी चित्र आहेत ते प्रेडिक्टेबल नाही आहेत. त्यामध्ये सुंदर चित्र न बनवू शकतात, पण जे ओरिजिनल चित्र आहे आपण पेरिस्कोप द्वारे आपण पाहू शकतो. ठीक आहे. तर एकदा आपण पुस्तकामध्ये याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण पाहून घेऊया, जेणेकरून आपल्याला माहिती असणार की पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारे याचं उदाहरण दिलेलं आहे ते. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर यांनी जो पेरिस्कोप जो केलिडोस्कोप जो दिलेला आहे, यामध्ये काय म्हटलं होतं की यू कॅन सी डिफरंट डिझाईन इन केलिडोस्कोप. The speciality of kaleidoscope is that the design to do not easily repeat themselves. ते रिपीट करणं थोडं मुश्किल आहे. ठीक आहे. एव्हरी टाइम द डिझाईन इज डिफरंट. का बरं? तर त्यामध्ये जे आरशे आहेत, जे आपण कलरफुल टाकलेले आहेत, ते प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या दिशेने पडणार. त्यासाठी म्हणून ते काय होणार, वेगळे वेगळे त्यामध्ये डिझाईन निर्माण होणार. People making wallpapers which are used to decorate wall and cloth designers are use kaleidoscope for making new design. ठीक आहे. तर हे आहे केलिडोस्कोप, ज्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन्स होत आहे. परत यामध्ये आपण जे म्हटले की रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, यामध्ये आपण जे उदाहरण घेतलं होतं की सलून मध्ये जे मिरर्स आहेत फ्रंट बॅक साइड मध्ये, तर यामध्ये दोनदा रिफ्लेक्शन होत आहे. एक आपल्यापासून आरशावर, आरशावरून पडलेला समोरच्या मोठ्या मिररवर. ठीक आहे. यामध्ये सुद्धा आपण दोनदा रिफ्लेक्शन होत आहे. का बरं? तर त्यामध्ये आपल्याला स्वतःचा इमेज दिसत आहे व्यवस्थित पद्धतशीर. तर ही इमेज कशावर दिसू शकत नाही? केलिडोस्कोपवर. इथे काय होत आहे? मल्टिपल रिफ्लेक्शन्स होत आहेत. आणि दुसरं काय आहे, तर पेरिस्कोप मध्ये जसं आपण बघितलं की यामध्ये काय म्हटलं आहे, टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, मेक स्लिट इन द टॉप अँड द बॉटम साइड ऑफ द बॉक्स अँड प्लेस द टू मिरर सो दॅट दे मेक an angle 45 degree with the sides of the box. तर हे जे कार्डबोर्ड बॉक्स मध्ये घेतले आहेत, त्यामध्ये काय म्हटलं आहे, 45 डिग्रीचा अँगल कुणासोबत? या एकामेकासोबत. ठीक आहे. हे काय करणार? 45 डिग्रीचा अँगल करणार. फिक्स देम. मेक टू विंडोज ऑफ 1 इंच each near the two mirrors. Now see through the bottom window. इथून सुद्धा इथे एक होल आहे, तर आपण इथून काय पाहणार? नजारा पाहणार बाहेरचा. आपल्याला कुठे वर असलेले जे काही पाहायचं आहे ते, त्यासाठी म्हणून. तर यामध्ये हा जो पेरिस्कोप आहे, याचा वापर आपण कशा पद्धतीने करत आहोत? तर हे काय आहे? सबमरीन आहे. तुम्हाला माहित आहे सबमरीन म्हणजे काय? तर पनडुब्बी, जे आपण युद्ध होतात त्यामध्ये समुद्रामध्ये आतमध्ये पाण्यामध्ये राहून आपण त्याचा वर असलेले जे काही दृश्य आहेत ते आपण पाण्याच्या आतमध्ये राहून आपण त्याचा पाहू शकतो, आपण त्याला पाहू शकतो. ठीक आहे. तर त्याचा हा वापर आपण यामध्ये करत आहोत. तर हे कुठे कुठे युज केलं जातं? बंकर्स मध्ये. बंकर्स म्हणजे जे सैनिक लोक वापरतात, त्यामध्ये जे खाली जमिनीखाली राहून त्यांना बंकर्स म्हणतात. आणि वर काय हालचाल होत आहे आपण त्यासाठी म्हणून याचा सुद्धा वापर करू शकतो. मिलिटरी सर्व्हिलियन्स टू सी द प्लेसेस वेअर डायरेक्ट व्ह्यू इज नॉट पॉसिबल, ज्यामध्ये आपण स्वतः पाहू शकत नाही किंवा स्वतः पोहोचू शकत नाही, त्यावेळेस आपण पेरिस्कोप हा वापर करतो. तर यामध्ये लॉ ऑफ रिफ्लेक्शन, यामध्ये काय होत आहे, तर डबल रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. पेरिस्कोप मध्ये इथे जे काही रिफ्लेक्शन होत आहे, काय होत आहे? डबल रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. परत काय म्हणत आहे? द डायरेक्शन ऑफ लाईट चेंजेस बिकॉज ऑफ द मिरर. आपण जे 45 डिग्री जे आपण समजा आपण त्याला 45 वर न ठेवता 60 वर ठेवलं, तर आपल्याला इमेज क्लिअर दिसणार का? नाही. त्यामुळे इथे जे लॉ इथे जे वापरलेलं आहे यासाठीच की आपण त्याला 45 डिग्री ठेवलेलं आहे, ते काही कारणामुळे समजा त्याला आपण 45 डिग्री न ठेवता 30 केलं किंवा 50 केलं,
तर शक्यता ही आहे की आपण ते चित्र जे आहे ते आपण पाहू शकत नाही. म्हणून काय म्हटलं आहे, द डायरेक्शन ऑफ लाईट चेंजेस बिकॉज ऑफ द मिरर. मिरर इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओके. द मिरर आर मस्ट बी पॅरलल. आपण इथे बघितलं काय आहे ते पॅरलल आहेत या दिशेने, या दिशेने ते पॅरललच असायला पाहिजे, अन्यथा आपल्याला इमेज क्लिअर दिसणार नाही. तर हे काय आहे, सबमरीन बद्दल आपण पाहत आहोत. तर हेच आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे. 2-4 लाईन्स आहेत. फ्रॉम द बॉटम विंडो one can see what is in front of the top window. This device is called a periscope. This is used in submarines to see objects above the surface of water. It is also used to observe and keep a watch on the object or person on the ground from an underground bunker. Bunker म्हणजे जे जमिनीखाली मगाशी मी जसं सांगितलं. आणि केलेडोस्कोप आणि पेरिस्कोप बोथ यूज द प्रॉपर्टीज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. प्रॉपर्टीज रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, परत रिफ्लेक्ट होणार, परत चित्र निर्माण करणार. तर हे आहे केलिडोस्कोप आणि पेरिस्कोप. ह्या दोन वस्तू आपण त्याचा वापर करत आहोत. तर इथे हा लेसन संपलेला आहे. तर बघा आपण आज सॉल्व एक्झाम्पल जे आहे आपण एकदा पाहूया. तर तुम्हाला काही नाही समजलं तर मला नक्की विचारा क्लासमध्ये, नाहीतर मला मेसेज करा. ठीक आहे. तर हे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत अगदी सोपे आहेत. एकदा का तुम्हाला रिफ्लेक्टेड लाईट चे नियम समजले तर तुम्हाला हे अगदी सोपे जाणार. सगळ्यात पहिला नियम काय आहे रिफ्लेक्टेड लाईटचा, तर आलेला जो रे आहे तो काय होणार, रिफ्लेक्ट होणार. पण तो कसा रिफ्लेक्ट होणार, तर त्यांचा जो अँगल आहे तो काय राहणार, सेम राहणार. पहिला नियम. समजा तुम्हाला लक्षात नसेलही राहत तर तुम्ही फक्त एक जी डायग्राम आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची. ही बघा, ती जी महत्वाची डायग्राम आहे त्याच्या बाजूलाच हे सगळे नियम आहेत. तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. सॉल्व एक्झाम्पल अगदी सोपे आहेत. तुम्हाला समजा नियम समजले तर हे तुम्हाला लक्षात राहणार. सगळ्यात पहिला नियम काय म्हणत आहे, तर हे जे अँगल आहे आय आणि आर, इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड, हा काय राहणार, सेम राहणार. दुसरं काय म्हणत आहे, तर ह्याचा जो प्लेन आहे, म्हणजे प्लेन म्हणजे काय, जो सरफेस आहे काय आहे हा ओ, हा काय राहणार, नेहमी सेम राहणार. समजा दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट रे होत आहे इथे, समजा याची जागा ही नसताना ही आहे, ही नसताना समजा ही आहे इथे, या ठिकाणावर आहे. ठीक आहे, पॉइंट ऑफ इन्सिडेंट. तर इथून काय राहणार, याचा मध्यमा वेगळा राहणार, परत याचा जो रिफ्लेक्टेड आहे वेगळ्या ठिकाणावर निघणार. ठीक आहे. त्यामुळे इथे जो प्लेन आहे, सरफेस आहे, हा जो ओ आहे हा प्रत्येकाचा काय राहणार, सेम राहणार. येणारा जाणारा आणि त्याचा जो काय आहे नॉर्मल, हा काय राहणार, सेम. आणि तिसरा नियम आहे जो अगदी सोपा आहे, तो म्हणजे रिफ्लेक्टेड आणि काय येणारा इन्सिडेंट रे, हे काय राहणार नेहमी डिफरंट डायरेक्शन. म्हणजे इथे समजा मध्यमा आहे, इथे नॉर्मल आहे, तर याच्या नेहमी विरुद्ध डायरेक्शनने राहणार. तर आता आपण पाहूया की हा काय म्हणत आहे. पहिला प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न काय आहे, तर आपण पुढच्या क्लासमध्ये आपण एक्सरसाइज रिव्हिजन घेऊया. समजा काही प्रश्न असल्यास मला नक्की विचारा पुढच्या क्लासमध्ये. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय म्हणत आहे, इफ द रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल ऑफ अ 60 डिग्री विथ अ नॉर्मल, तर व्हॉट अन अँगल मस्ट बी इन्सिडेंट रे मेक विथ द नॉर्मल. यामध्ये काय म्हटलं आहे, नॉर्मल सोबत. तर बघा, सगळ्यात अगोदर समजण्याची गोष्ट काय आहे, तर यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, की रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे बद्दल दिलेलं नाही आहे. तर आपण इथे एक डायग्राम काढूया. सगळ्यात अगोदर इथे काय म्हटलं आहे, की रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल, सगळ्यात अगोदर नॉर्मल हे काढून घेऊया. ठीक आहे. रिफ्लेक्टेड रे या दिशेने गेला, ठीक आहे, या दिशेने रिफ्लेक्ट झाला. आणि यामध्ये काय म्हणत आहे, इथे याने काय निर्माण केलं आहे, 60 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. आता व्हॉट अँगल मस्ट द इन्सिडेंट रे मेक विथ द नॉर्मल. तर इथून जो येणारा अँगल आहे याने किती डिग्रीचा इथे अँगल निर्माण केला आहे, हे आपण कसं काढणार.
कसं काढणार? तर आपण पहिलाच नियम काय म्हटला, की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे काय आहेत? सेम असतात. समजा यांनी हा जो R आहे, हा काय आहे? 60 डिग्री म्हटला. 60 डिग्री. तर I जो आहे इन्सिडेंट रे, हा सुद्धा काय राहणार? 60 राहणार. ठीक आहे? अगदी सोपं आहे. आपल्याला जे नियम आहेत, रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड लॉ हे लक्षात आलं, तर हे आपल्याला अगदी सोपं जाणार. म्हणून इथे जे म्हटलं आहे, इफ द रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल ऑफ 60, समजा हे 60 नसतं, समजा 30 असतं किंवा 25 असतं, 25 डिग्री. तर आय काय असतं? 25 डिग्री. ओके? तर सेम आहे. इथे काय दिलेलं आहे गिव्हन मध्ये? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल्स टू 60 डिग्री अँड अँगल ऑफ इन्सिडेन्स आपल्याला काढायचा आहे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय आहे? I equals to R and given is R equals to 60. So I equals to 60 degree. तर तुम्हाला जो क्वेश्चन पेपर किंवा आन्सर मध्ये लिहिताना सुद्धा हे पूर्ण क्लिअरली लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स हवे आहेत म्हणून. तर हे गिवन आहे, तुम्हाला अशा पद्धतीने गिवन लिहायचं आहे. त्यानंतर इथे आन्सर असं लिहायचं की हा माझा आन्सर आहे. ठीक आहे? आणि तू इथून सॉल्व्ह केलेला आहे, म्हणून इथून आपले कॅल्क्युलेशन इथून लिहायचे व्यवस्थित, जेणेकरून जे मार्क्स आहेत ते आपल्याला मिळणार. ठीक आहे? तर हे जे सॉल्व्ह एक्झाम्पल्स आहेत हे सुद्धा आपण पाहणार पण पुढच्या क्लासमध्ये. आणि प्रश्न असल्यास नक्की सांगा. पुढच्या क्लासमध्ये आपण रिव्हिजन घेऊया या पूर्ण लेसनची. ठीक आहे? तर हा जो क्लास आहे इथे संपलेला आहे. चला बाय.